तुम्हाला यूट्यूब लाईव्हवरती मी बोललो होतो की लिंक्डइनच्या काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला यूज करून तुम्हाला कॉल्स येतील. खूप लोक असं म्हणतात की लिंक्डइनवर आम्ही खूप प्रोफाईल म्हणजे अपडेट करतो किंवा आमची प्रोफाईल आहे खूप दिवसापासून, पण आम्हाला कॉल वगैरे येत नाही, आम्ही रीच होतो. कसं रीच होतो, कुठला फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट पण तुमच्यासोबत मी आज शेअर करतो. तर कसं आपल्याला कोणासोबत कनेक्ट करायचं किंवा कसं कोणाला हाय हॅलो बोलायचं, गप्पा मारायचं, काय जे असेल ना ते प्रॉपर एक फॉर्मल फॉर्मॅट तुमच्यापाशी मी आज देतो. डायरेक्टली कॉपी पेस्ट करा तुम्हाला डायरेक्टली तुमच्या प्रोफाईलच्या नुसार. तर हे आज इन डिटेलमध्ये सांगतो काही ट्रिक्स ज्याच्यामुळे तुमचे लिंक्डइनचे कॉल्स नक्कीच तुमचे वाढतील. आणि लिंक्डइनवरती कसं जॉब सर्च करायचा ते पण मी आज तुम्हाला दाखवतो. ओके, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला असं असतं की यार ATS काउंट जो आपण बोलतो ना, यार आपल्याला अबाव 90% पाहिजे किंवा काय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला आज दाखवतो की जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईलला तुमची जी प्रोफाईल आहे किंवा तुमचा रिझ्यूम आहे तो कसा तुमचा सिलेक्ट होईल. आणि त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट सांगतो, कुठलंही ॲप्लिकेशन हे अल्गोरिदम बेस्ड चालतं. नोकरी असेल, लिंक्डइन असेल, जे ॲप्लिकेशन असेल ना ते अल्गोरिदम बेस्ड चालतं. तुम्हाला कोण ट्रॅक करत नाही किंवा तुमचा प्रोफाईल सारखं कोण बघत नाही किंवा काय नाही. तर हे सगळं अल्गोरिदम बेसवरती चालतं. आणि हे अल्गोरिदम कशावर चालतं, हे कीवर्ड बेसवरती चालतं. तर आज ते मी तुम्हाला शो करतो की तुमची प्रोफाईल कशी म्हणजे शॉर्टलिस्ट होईल की नाही त्या पर्टिक्युलर प्रोफाईलसाठी, ते मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला लिंक्डइनवरती दाखवतो. ही URL आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. लिंक्डइन इकॉनॉमिक ग्राफ म्हणून आहे. जर तुम्ही स्क्रोल केला ना तर टोटल स्क्रोल करा टिल इथपर्यंत तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. हे बघा, हा सेक्शनमध्ये येते तुम्हाला एक्सप्लोर जॉब ट्रान्झिशन्स. ओके, त्याच्या इथे जर आले ना तुम्ही तर तुम्हाला डायरेक्टली आता समजा आपण टाकूया तिथे सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग टाकलं. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग स्पेशलिस्ट 14 जॉब मॅच होत आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की मॅच इथे फाइंड जॉब्स ऑन लिंक्डइन याच्यामध्ये बघा इथे 95% जॉब इथे फाइंड होत आहे. आणि इथे खाली जर बघितलं तुम्ही तर खाली त्याचे सगळे त्या रिलेटेड तुम्हाला सगळ्या स्किल भेटतील. बघा इथे टेस्ट ऑटोमेशनवरती गेले तुम्ही, इथे तुम्हाला जेवढे पण आहेत ना त्याचे सगळे कीवर्ड तुम्हाला त्याचे यूज करायचे आहेत. आणि तुम्ही स्क्रोल करा, हे बघा क्वालिटी ॲश्युरन्स ॲनालिस्ट, स्किल ओव्हरलॅप, टेस्टिंग हे. तर हे तुम्हाला काय करायचे, जॉब इथून फाइंड आउट करायचे. मॅच किती झाले, 94%, 91%, ओके, 87%. जर तुम्हाला समजा क्लाउडवरती जर बघायचं असेल तर तुम्ही क्लाउडचं पण बघू शकता. ओके, हे बघा AWS 90% मॅच होत आहे, 30 जॉब्स आहेत, 20 शो करता इथे आणि तुम्हाला हे डायरेक्टली इथे. तर हे झालं. अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रोफाईल बघायची की ज्या कीवर्ड्स यूज करून आपले प्रोफाईल शॉर्टलिस्ट होती की नाही. ओके, हे जी URL आहे मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. सेकंड आपण आता येऊयात आपल्या लिंक्डइनवरती. ही माझी ओके ही लिंक्डइनची प्रोफाईल आहे. सो त्याच्यामध्ये जर आपण प्रोफाईलमध्ये गेलो तर तुम्हाला मी प्रोफाईल दाखवतो की कशी मेंटेन ठेवायची, टायटल काय असायचं. ओपन टू वर्क इथे टाकायचं. मी ओपन टू वर्क आता नव्हतं, सो मी आता फक्त व्हिडिओसाठी ओपन टू वर्क केलं आहे. सो इथे बॅकग्राऊंड असेल, तुमचा एक प्रोफेशनल फोटो असेल आणि त्यानंतर जे टायटल असणार आहे ना ते बघा R&D QA इंजिनियर ॲट Dassault सिस्टीम्स, ऑटोमेशन टेस्टिंग ISTQB सर्टिफाईड, 9+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. फक्त जावा डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग असं टाकून सोडायचं नाही, प्रॉपर एक टायटल टाकायचं जेणेकरून आपल्याला जे रिक्रुटर आहेत, HR आहेत त्यांना बघून आपल्याला म्हणजे त्यांनी आपलं जे टायटल वगैरे बघून त्यांना समजलं पाहिजे की काय एक्सपिरियन्स आहे आणि कुठल्या प्रोफाईलसाठी बघताय. ओके, सो ओपन टू हे ठेवणं मॅन्डेटरी आहे. अबाउट सेक्शनमध्ये पण बघा इथे प्रॉपर व्यवस्थित पाहिजे. वर्किंग ॲट R&D वगैरे हे सगळं तुम्ही व्यवस्थित इन डिटेलमध्ये बघू शकता किती व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर ज्या पण काही पोस्ट वगैरे आहेत ना ते बघा. रिसेंटलीच माझे जे काही पोस्ट आहेत ना हे बघा इथे मी हॅकॅथॉन लास्ट विकेंडलाच हॅकॅथॉन वगैरे केलं, तर ते सगळं आम्ही इन डिटेलमध्ये इथे मी काय केलं माझ्या सगळ्या पोस्ट वगैरे मी केलेल्या आहेत. ओके, सो इथे बघा या सगळ्या पोस्ट आहेत ज्या की हॅकॅथॉनच्या रिलेटेड आहे. तर इथे पण व्यवस्थित सगळं मेन्शन केलं आहे की आम्ही कुठले एक हे केलेलं आहे. सो हे आपल्याला शोकेस करायचे. ओके, सो लास्ट वीकलाच हे केलेलं आहे. त्यानंतर हे जे काही मी ॲक्टिवली असतो ना लिंक्डइनवरती तर हे टोटल सगळंच टाकतो. टेस्टिंगच्या रिलेटेड असेल किंवा काय अपडेटेड काय आहे, टूल्स टेक्नॉलॉजी काय आहे
तर हे मी शेअर करत राहतो. ओके, सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आता यानंतर जॉब्सवरती येऊयात. आता जॉब्सवरती आल्यानंतर इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जॉब फाइंड कसा करायचा. तर जॉब फाइंड करायचा म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट हे असतं की आपल्याला फिल्टर कुठले लावायचे किंवा काय. तर तुम्हाला समजा जॉब पाहिजे तर जॉब कुठला पाहिजे तुम्हाला, जावा डेव्हलपर. ओके, जावा डेव्हलपर एंटर करा. जावा डेव्हलपर आपण एंटर केलं तर जावा डेव्हलपरचा एंटर केलं तर बघा रिलेटेड आता आपल्याकडे काही फिल्टर पण आले आहेत. डेट पोस्टेड आपण असं करूयात की पास्ट वीक किंवा पास्ट 24 आवर्स शो रिझल्ट. यांनी काय होईल ना की रिसेंटली जे जॉब्स आहेत ते तुम्हाला इथे जॉब शो करतील. हे बघा सिनियर इंजिनियर VP मध्ये आहे बघा, हे बघा टोटल याने डिस्क्रिप्शन पण सांगितलेलं आहे. अप्लाय नाऊ करायचे आहेत का तुम्हाला इथे टोटल हे बघा आहे. त्यानंतर जर आपल्याला मॅक्झिमम अजून काही जॉब पाहिजे असेल तर लास्ट वीक आपण असं करू शकतो शोकेस. हे बघा आहे इंजिनियर AVP मध्ये पण आहे. त्यानंतर हे बघा जॉब डिस्क्रिप्शन असेल किंवा हे टोटल प्रॉपर सगळं इथं व्यवस्थित दिलेलं आहे. त्यानंतर इथे कुठली कंपनी बघायची आहे तुम्हाला ती कंपनी पण तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या रिलेटेड जर तुम्हाला जॉब सर्च करायचं ते पण बघू शकता. ॲमेझॉन, हे बघा ॲमेझॉन इथे बघा डायरेक्टली टोटल डायरेक्टली आपण इथे डेट वाईज पण बघू शकतो आणि पास्ट 24 आवर्स आहेत. हे बघा हे तुम्हाला असे जॉब तुम्हाला फाइंड करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला जॉब भेटतील. असं नाही किंवा फक्त लिंक्डइनवरती आपण प्रोफाईल अपडेट केली आणि आपण काही कोणासोबत कॉन्टॅक्ट करत नाही, कनेक्शन नाही आहे, कोणाला अप्रोच करत नाही आहे तर तुम्हाला जॉब मिळणार नाही आहे. तर तुम्हाला जॉब ह्या अशा ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला यूज करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला लिंक्डइनवरती पोस्ट वगैरे करा. डेलीमध्ये एखादा लाईक, एखादा कमेंट, वीकली एखादी पोस्ट टाका. हे असं अपडेट राहा. कारण कसं असतं ना जेव्हा लिंक्डइनचं हे अल्गोरिदम आहे ना जे ॲक्टिव्ह युजर आहेत ना त्यांना जास्त हायलाईट करता. म्हणजे जे लोक लिंक्डइनवरती एकदा प्रोफाईल अपडेट केलं आणि जॉबची वेट करताय त्यांना ते नाही करणार कारण ते म्हणजे ॲक्टिव्ह युजर नाही आहेत. मॅक्झिमम जे ॲक्टिव्ह युजर असतात त्यांनाच ते प्रमोट करता, त्यांनाच ते जॉब्स देता आणि त्यांच्याकडेच ते जास्तीत जास्त जॉब हे करता. जर तुम्हाला समजा लिंक्डइनचं जर हे आपलं काम त्याला लिंक्डइन प्लस असेल किंवा प्रो असेल जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता कारण त्यांनी काय होतं ना तुम्हाला जास्त ते प्रमोट करता. बट हे काही करायची गरज नाही. जर तुम्ही डेलीमध्ये जर लिंक्डइनवरती ॲक्टिव्ह राहिलात तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मी जो तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटनी जे बी HR असतील, रिक्रुटर असतील त्यांना अप्रोच करा. 10, 100, 200 ला करत राहा. तुम्हाला 1, 2, 3 तरी तुम्हाला रिप्लाय येतीलच 101%. ओके, सो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लिंक्डइनची प्रोफाईल लवकरात लवकर अपडेट करा आणि प्रोफेशनल ठेवा. कुठलेही लिंक्डइन आणि इंस्टाग्राम हे वेगवेगळे आहेत प्लॅटफॉर्म्स, त्याचं डिफरन्शिएट करा. प्रोफेशनल गोष्टी लिंक्डइनवरती मेंटेन ठेवा आणि यस तुम्हाला नक्कीच लिंक्डइनवरून जॉबचे कॉल्स येतील. ओके, सो मला अजून कमेंटमध्ये सांगा की कुठल्या रिलेटेड तुम्हाला काही व्हिडिओज हवे आहेत किंवा काय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.